everyone, welcome to Global Career Decoded podcast. Today with us we have Mayur. सो मयूर, आपण आतापर्यंत जर्नीमध्ये पोहोचलेलो आहे फायनान्शियल मॅनेजमेंटपर्यंत. सो आफ्टर दॅट द स्टेप वॉज विसा डॉक्युमेंटेशन, आय मीन विसा प्रिपरेशन. सो मग त्याच्या अंडर आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागू शकतात? हाय मानसी. सो आपण जेव्हा आता सगळं आपलं ऑलमोस्ट आपण असं म्हणू की 80% गोष्टी आपल्या सगळ्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि 20% विच इज विजा प्रिपरेशन, ऍप्लिकेशन आणि रिझल्ट, ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या तेवढ्याच राहिल्या जरी असल्या, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, कारण का विजा नाही झाला तर वी कांट फ्लाय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो जेव्हा आपण विजा प्रिपरेशन करतो त्यावेळेला प्रिडॉमिनंटली आपल्याला 2-3 गोष्टीचं प्रिपरेशन किंवा गोष्टी लक्षात ठेवून प्रिपरेशन करावं लागतं. एक म्हणजे आपलं जे काय फी पेमेंट आहे, इन्स्टिट्यूटचं फी पेमेंट, त्याचे रिसिट्स आपल्याला लागतात. दुसरं जे असतं ते लिव्हिंग एक्सपेन्सेस, की जे आपल्याला तिथे दाखवायचे आहेत त्या कंट्रीसाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीमध्ये येतं ते म्हणजे की मेडिकल असते आणि आपल्याला काही फायनान्शियल डॉक्युमेंटेशनचे म्हणजे सेट ऑफ डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात. नाव दिस चेंज कंट्री टू कंट्री, म्हणजे प्रत्येक कंट्रीला फी आधी भरायलाच पाहिजे असं नसतं. देर आर फ्यू कंट्रीज की जिथे आधी विजा होतो आणि मग आपण फीस ट्रान्सफर करतो. पण त्यांना ओव्हरऑल विजासाठी आपल्याला प्रिपरेशनला जे फायनान्शियल गणित समोर घ्यावं लागतं ते म्हणजे ट्युशन फी आणि लिव्हिंग एक्सपेन्सेस. हे 2 महत्वाचे कॉम्पोनंट आहेत की त्याचे पूर्ण फायनान्सेस तयार करावे लागतात. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललोय तसं की हे एज्युकेशन लोन थ्रू तुम्ही दाखवू शकता, तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स मधनं पण हे दाखवू शकता, किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 अशा ह्यानी पण तुम्ही ते दाखवू शकता. दिस डिफर्स ॲज आय सेड कंट्री टू कंट्री, पण साधारण ह्याच गोष्टी असतात. अपार्ट फ्रॉम दॅट काय गोष्टी अजून ऍड होतात? अपार्ट फ्रॉम मेडिकल इज अ इन्शुरन्स विच गेट्स ऍडेड, अकोमोडेशन विच गेट्स ऍडेड, ब्लॉक अकाउंट फॉर द फ्यू कंट्रीज गेट्स ऍडेड. पण म्हणलं तसं की ब्लॉक अकाउंट म्हणजे काय, शेवटी लिव्हिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे ती. सो द ब्रॉडर याच्यामध्ये इट्स अ लिव्हिंग एक्सपेन्सेसचं फंडिंग, ट्युशन फीचं फंडिंग, अँड द रेस्ट ऑफ द थिंग्स, तुमचे फायनान्सेस कसे तुम्ही मॅनेज केलेले आहेत ह्याचे डॉक्युमेंट प्रिपरेशन करायला सुरुवात करावी लागते. रादर त्याचं प्रिपरेशन झाल्यानंतर वी स्टार्ट ऍप्लिकेशन प्रोसेस फॉर द विजा. ओके, सो मला एक विचारायचं होतं की आता फॉर मेडिकल ऑल्सो टेस्ट कंट्री टू कंट्री डिफर करतात का? हो, मेडिकल जी आपली एक्झाम होते त्याच्यामध्ये काही कंट्रीजमध्ये ब्लड, युरिन, चेस्ट एक्सरे हे घेतले जातात. काही याच्यामध्ये फक्त चेस्ट एक्सरे घेतला जातो. सो कंट्री टू कंट्री इट डिफर्स. आय वुड लाईक टू ऍड वन मोर पॉइंट ओव्हर हिअर. जसं मेडिकल आहे काही कंट्रीसाठी, तसं काही कंट्रीजमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन पण आहे. सो ते सगळ्याच कंट्रीज नाही असं नाही, पण देर आर फ्यू कंट्रीज की जिथे कॅन्डिडेटचं पोलीस व्हेरिफिकेशन पण करून घ्यावं लागतं. डॉक्युमेंट्स या ऑथेंटिक आहेत याचं अटेस्टेशन सुद्धा काही स्पेसिफिक ठिकाणून करून घ्यावं लागतं. सो दॅट डिफर्स, ॲज आय सेड, कंट्री टू कंट्री डिफर होतं. नॉट नेसेसरी इच अँड एव्हरी कंट्री रिक्वायर्स दॅट, पण ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करावं लागतं. ओके, सो मग विसा प्रिपरेशनसाठी आपण मेडिकल करणार, मग त्याच्याचे लागणारे फायनान्शियल डॉक्युमेंट्स वगैरे हे सगळं, तर त्याच्यानंतरची स्टेप काय असू शकते? सो जेव्हा आपले हे सेट ऑफ डॉक्युमेंट सगळे तयार होतात, सो वी ॲट फोकस वी हेल्प यू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स. वन लेवलवरती, पर्सनलाइज लेवलवरती वी अंडरस्टँड व्हॉट आर द फायनान्सेस, कसे दाखवायचे, व्हॉट आर द अरेंजमेंट्स अँड एव्हरीथिंग. वी थरोली चेक ऑल द डॉक्युमेंट्स ॲज पर द रिक्वायरमेंट. ते केल्यानंतर द नेक्स्ट प्रोसेस इज द ॲक्च्युअल ॲप्लिकेशन. सो ॲक्च्युअल ॲप्लिकेशनला इट्स अ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड ऑफलाईन ॲप्लिकेशन डिपेंडिंग ऑन वेअर यू आर अप्लाइंग. सो त्याचे सगळे फॉर्म फिलअप करायचे असतात आणि ते फॉर्म फिलअप केल्यानंतर एका सिक्वेन्शियल याच्यामध्ये आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स लावायचे असतात. सेट ऑफ डॉक्युमेंट्स वी हॅव टू कीप रेडी आणि एम्बसीला सबमिशन करायचे असतात. सो VFS जे असतं तिथे आपल्याला सबमिशन करावं लागतं. प्रत्येक कंट्रीचे VFS ऑफिस ॲड्रेसेस किंवा लोकेशन्स या डिफाईन्ड असतात आणि तुम्ही तुमच्या पासपोर्टच्या ॲड्रेसनुसार तुम्ही कुठल्या रिजन मधल्या कुठल्या VFS ला सबमिशन करू शकता हे डिफाईन्ड असतं.
सो वी गाईड यू ऑन दॅट ऑल्सो. सो बेसिकली द ऑनलाईन ऑफलाईन जे काही प्रोसेस आहे त्याप्रमाणे ऍक्च्युअल ऍप्लिकेशन नीट फिलअप करणं आणि सबमिशन करणं, दॅट बिकम्स युअर नेक्स्ट स्टेप इन दिस. ओके. आणि मग आता सपोज यू आर अप्लाइंग फॉर से UK, तर मग सगळे डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत दॅट यू सबमिट ऑनलाईन और VFS ला ऑफलाईन जाऊन सबमिट करायचं म्हणजे? युकेच्या केसमध्ये ॲज अ सेड की ऑनलाईन फॉर्म सबमिशन होतं, अपॉइंटमेंट ऑनलाईन घेतली जाते, इन्शुरन्स ऑनलाईन घेतला जातो. आपल्याला जे सेट ऑफ डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत हे तिथे जाऊन त्यांना द्यावे लागतात, की ज्याच्यामध्ये काही सेट ऑफ डॉक्युमेंट जे ओरिजिनल आहेत हे ते स्वतः घेतात त्यांच्याकडे, की जे एम्बसीला पुढे जातात, आणि काही डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून अपलोड केले जातात तुमच्या ऑनलाईन याला. ओके. सो फॉर द UK दिस इज अ प्रोसेस. सो कंट्री टू कंट्री आणि मग विसाची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फॉर स्टुडंट्स इज देअर अन इंटरव्ह्यू? Again, with the few countries, yes, there is an interview. Like US, there is an interview. For UK, there is no interview. So it differs again with the country to country. Canada, there is no interview. It's more of a document submission, and that is entirely online. So तिथे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशनला VFS ला जावं लागतं. अच्छा. आणि मग तुम्हाला तिथे जेव्हा सबमिशन आपण करतो त्यावेळेला बायोमॅट्रिक्स, कॅट्रॅक ह्या गोष्टी तिथं घेतल्या जातात, की जिथे तुमचं काय म्हणू आपण स्पेसिफिकेशन्स विथ दॅट पर्टिक्युलर कंट्रीसाठीचे जे असतात ते घेतले जातात. ओके. सो मग आता आपण विसा प्रिपरेशन झालं, सबमिशन झालं सगळ्या डॉक्युमेंट्सचं. नाव वी वेट फॉर द ऍक्च्युअल विसा टू बी इन आवर हँड, राईट? येस येस. सो साधारण वी रेकमेंड की ह्या प्रोसेसला साधारण 2-1 महिने लागतात. डिपेंड्स अगेन UK, ॲज यू आस्क्ड, UKच्या याच्यामध्ये त्यांनी काही प्रायोरिटीमध्ये विजाज देण्याची सोय त्यांनी केलेली आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये विजा येतो. काही ठिकाणी 1 दिवसात पण ते कॅन गिव्ह यू द रिझल्ट, अशा लेवलवरती आहे. अदरवाईज साधारण 2 महिन्याचा टाइम झोन आम्ही आयडियली सांगतो की यू शुड स्टार्ट द प्रिपरेशन अँड सबमिट द विजा. सो व्यवस्थित वेळ मिळतो टू गेट द आउटपुट इन हँड. रिझन बिंग, जर का समजा वर्स्ट केस सिनारिओ किंवा विजा रिजेक्शन झाले तर वी कॅन रिअप्लाय फॉर विजा. सो त्याच्यासाठी आपल्याला वेळ मिळतो. दुसरा, वेळेत विजा हातात आल्यानंतर आपल्याला आपली जी पुढची आणि शेवटची जी स्टेप आहे विच इज फ्लाइंग टू दॅट पर्टिक्युलर कंट्री ऑर रिपोर्टिंग टू द युनिव्हर्सिटी, ह्याच्यासाठी एअर तिकीट करायला, अकोमोडेशनचं सगळं फायनलायझेशन करायला, पॅकिंग करायला, या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला व्यवस्थित वेळ मिळतो. इवन द पार्टिंग विथ द फ्रेंड्स, वी गेट अ टाइम इन हँड. अदरवाईज मग ते असं होतं की अरे विजा आलाय मला पुढच्या 4 दिवसामध्ये फ्लाय करायचंय. सो तो टाइम क्रंच होऊन बसतो. मग त्यावेळेला बरेचदा असं होतं की एअर तिकीट्स महाग असतील तरी घ्यावेच लागतात. देर इज नो ऑप्शन. सो वी रेकमेंड दॅट की एक साधारण 2 महिने आधी तरी सुद्धा विजाला प्रिपेअर करून अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि what is the time for you have each and every document in your hand आणि तुम्हाला विसाला अप्लाय करायचं तर किती दिवस आधी तुम्ही करू शकता? सो 3 महिने आधी, कोर्स स्टार्ट व्हायच्या 3 महिने आधी तुम्ही विजाला अप्लाय करू शकता. आणि विजा आल्यानंतर तुम्ही एक कोर्स चालू व्हायच्या 1 महिना आधी यू कॅन फ्लाय. सो तुम्ही आयडियली 3 महिन्या आधी विजाला अप्लाय करू शकता अंडर द स्टुडंट कॅटेगरी. सो इट इज समवॉट 2 to 3 months प्रायर तुम्ही केलेलं कधीही बेटर आहे, सो दॅट तुम्हाला विसा वेळेत हातात मिळेल. ओके. Thank you so much, Mayur, for this great information. Guys, if you have any question, DM us on our Instagram page, Global Career Decoded. And guys, stay tuned and listen.